पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया देशामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेला राखेचा ढग आता भारताच्या दिशेने सरकतोय। हवामान विभागाच्या माहितीनुसार हा राखेचा ढग आज रात्री सुमारे 10 वाजेपर्यंत उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पोहोचू शकतो। त्यानंतर राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब यासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये तो पसरण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे आकाशामध्ये राखेचे थर पसरून दृश्यमानता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हवेची गुणवत्ता देखील यामुळे आणखी खराब होण्याची शक्यता आहे। आज आपण बोलणार तज्ञ अरविंद परांजपे यांच्याशी। सर, जे इथिओपियातील ज्वालामुखी आहे त्याच्यामधील जे राखेचे ढग सर्वत्र पसरताना पाहायला मिळतात, आपण जर पाहिलं तर ते आता भारतात देखील आलेले आहेत। याचे परिणाम काय होतात प्रामुख्याने? बघा, असं आहे की एकतर आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की ज्वालामुखीचा उद्रेक झाला की फार मोठ्या प्रमाणात धुळीचे ढग जे आहेत ते वातावरणात पसरतात आणि मग वातावरणातल्या हवेमुळे त्यांची दिशा बदलते। तर त्यामुळे हे जे ढग आहेत हे आता उत्तर पूर्व दिशेला चाललेले आहेत। तर हे काल मला वाटतं हे भारतापर्यंत येऊन पोचलेले होते आणि ढग म्हटल्यावरती आपल्याला जसे ढग दिसतात तसं नसून पण एक धुलीकणांचं आवरण असतं, ते फार वेगाने पसरत जातं। त्याची गतीसुद्धा सुमारे 100 ते 150 किलोमीटर दर तासाला ह्या गतीने ते प्रवास करतात आणि असा हा ढग जो आहे तो आता भारतामध्ये आलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत म्हणजे आज साधारण 7:30, 8, 9च्या म्हणजे अर्थात हे ढग आहेत, आपल्याला एक्झॅक्ट वेळ नाही सांगता येत, पण त्या सुमारास हे आता हे पुढे सरकतील। काल हे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ह्याच्या भागावरनं ते गेले तर हे धुलीकणांचे ढग आणि ते आता चायनाकडे सरकतील। याचाच एकंदरीत परिणाम काय होणार आहे? बघा, ह्याचा परिणाम जो असा आहे की आपल्यावरती तसं सरळ काही परिणाम होणार नाही, कारण अगदी तसे ह्याचे जे ढगांचे जे पार्टिकल्स असतात, कण असतात, ते लहान असतात। पण लहान म्हणताना सुद्धा अगदी मायक्रॉन साईजपासून ते 2 मिलीमीटर आकाराचे पण कण असू शकतात। तर सरळ जरी परिणाम झाला नाही आणि ते विरळ जरी असले तरी वातावरणातनं जी विमानं प्रवास करतात, कारण मगाशी मी म्हणालो की सुमारे 14 किलोमीटर उंचीवरती, 12 ते 14 किलोमीटर उंचीवरती ते आहेत आणि आपली विमानं जी प्रवास करतात ती साधारण 10 किलोमीटर उंचीवरनं प्रवास करतात आणि ह्यांचा जो थर जो आहे तो साधारण 4.5 किलोमीटरपासून वरती असतो। तर हे जे कण आहेत हे विमानामध्ये जर गेले किंवा विमानाच्या टर्बाईनमध्ये, जेटमध्ये गेले तर त्यामुळे त्या विमानांना त्याचा धोका होऊ शकतो किंवा होतो। भारतात देखील हे ढग आलेले आहेत, त्या अनुषंगाने याचा परिणाम काय, तसंच या अगोदर कधीही अशी घटना झालेली आहे का, या संदर्भात आपण तज्ञ अरविंद परांजपे यांच्याशी बातचीत केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।